म्हणतायत की त्यांनी फॉरवर्ड केलं. इकडे निवेदिता मॅडम म्हणताय की मी मुद्दामून केलं, मी फेम घेण्यासाठी केलं. ते मला म्हणताय की तू आमची इमेज खराब केली. बरोबर सर, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की लॉली मॅडम मला म्हटले मी तुला देऊ शकत नाही. माझ्याकडे माझ्या एक्झिक्युटिव्हचा मेसेज आहे की तुला हे सगळं लवकरात लवकर करावं लागेल, अदरवाईज लूज. मी तिला सांगून दिलं की बाबा मला इंडिया रेफरन्स भेटत नाहीये. ती मला म्हणते ठीक आहे येऊ नको. बरोबर, या गोष्टी दुसऱ्या झाल्या सर. या इकडच्या लंडनच्या गोष्टी सोडा, लॉली मॅडमच्या माझ्या गोष्टी सोडा, सगळ्या गोष्टी सोडा सर. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे सर की जर तुम्हाला आज नाही उद्या द्यायचं होतं मला, बरोबर, मग पहिले लॉली मॅडमने का सांगितलं की मी तुला देऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मला द्यायचंच होतं आज ना उद्या कधी ना कधी तुम्हाला द्यायचंच होतं सर. मग दुसरी गोष्ट, मॅडम पोस्ट करताय की मी माझ्यावरती ऍक्शन घेत आहेत. बिलकुल घ्या सर, पण मी तुम्हाला हे सांगतो सगळ्यांना सर की हा फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे सर. नाही असं अजिबात नाही आहे सर. बिलकुल घ्या सर, पण मी तुम्हाला हे सांगतो सगळ्यांना सर की हा फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे सर. नाही असं अजिबात नाही बिलकुल घ्या सर, पण मी तुम्हाला हे सांगतो सगळ्यांना सर की हा फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे सर. नाही असं अजिबात नाही असं मॉडर्न मध्ये असं कधी होणार नाही, असं अजिबात नाही, अजिबात नाही. तुमचं पर्सनली देशमुख सरांकडून होणार नाही असं म्हणू शकता. मी कॉलेजचं नका नाही 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 असं अजिबात होणार नाही. आणि कदाचित आम्हाला तर असंही वाटतंय डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम ह्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष झाल्या तेव्हापासून या सगळ्या मोर्चामध्ये तसंच घडतंय. ते इथे घडायला लागला हा आरोप आता असा नाही, असं कधी होणार संस्था महाविद्यालय रिस्पेक्ट करत होतो सर. हॅलो प्रेम, हॅलो प्रेम, निलेश चव्हाण बोलतोय सम्यक क्रांती. तुझा हा जो जॉब गेलेला आहे तो इंडियन रुपीज मध्ये कितीचं पॅकेज येते इयरली? तर इंडियन रुपीज मी एक सांगू शकत नाही, कारण की या देशाचं इम्प्लिमेशन वाढतो. म्हणजे ज्यावेळेस आता आजचा रेट आहे 120 रुपये, 1 पाऊंड इक्वल्स टू 120 रुपये. आता उद्या रेट वाढून जाईल, उद्या रेट कमी पण होऊन जाईल. पण साधारणतः तो माझा जॉब होता कमीत कमी 40 लाखाचा, 38 ते 40 लाखाचा जॉब होता माझा. 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मग हे लॉली मॅडम आणि सरदेसाई मॅडमांनी आणि निवेदिता मॅडमांनी माझं नुकसान कसं भरपाई करून देणार? माझं नुकसान समाजाचं झालेलं आहे. माझ्या आई वडिलांचे कष्टाचे पैसे, मी शिकलो, आता हे म्हणतात की लेटर आलेलं आहे, ईमेल आलेला आहे, तर तो ईमेल बाय डिफॉल्ट आलेला आहे का तो त्यांनी पाठवलेला आहे? म्हणजे तो जॉब गेलाय असं झालेला आहे का जॉब अजून मिळू शकतो तुला? बघा सर, मी पुन्हा पुन्हा एकदम सिंपल गोष्ट सांगतोय. जो व्यक्ती या देशामध्ये राहतो किंवा जो व्यक्ती एक्सप्लोर करतो कास्टिझम सोडून, त्या व्यक्तीला हे माहिती आहे की एअरपोर्टचे प्रिमाइसेस किती स्ट्रिक्टली असतात. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटी सहन करत नाही. त्यांना 3 दिवसाच्या आत रेल्वे पाहिजे नसतं. नाही आता प्रेम, आता यांनी ना एकीकडे तुला आता परत लेटर द्यायचं ठरवलेलं आहे, लेटर दिलेलं आहे त्यांनी, कॉपी आम्हाला दिलेली आहे. ऐकून हा आधी नाही दिलं पण त्यांनी आता दिलेलं आहे. आणि दुसरीकडे सरदेसाई मॅडमनी पण कंप्लेंट केलेलं आहे. म्हणजे हे डबल स्टँडर्ड या ठिकाणी झालेलं दिसतंय, बरोबर? म्हणजे डबल स्टँडर्ड हे लोक चालवत आहेत या ठिकाणी. बरोबर, एका प्रकारे लॉली मॅडम बोलतात देऊ शकत नाही, एका प्रकारे म्हणतात आम्ही आता देतो आहे. नाही सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि ते वेळेत
प्रेम बरोबर न्याय प्रेम बरोबर न्याय जातीवादी बोलण करायचं करायचं अल्लाह बोल राज पे अल्लाह बोल गांधी राज पे अल्लाह बोल ब्राह्मणवाद पे अल्लाह बोल ब्राह्मणवाद पे अल्लाह बोल 3 वर्षासाठी होता त्यामुळे आम्ही 3 वर्षाचं भाष्य करणार 5 वर्षाचं भाष्य आम्ही करू शकत नाही 3 वर्षाचा पिरियड आम्ही हा पूर्ण म्हणलेला आहे आता 2 वर्षाचा जो आधीचा पिरियड आहे तो किंवा 2 वर्षाचा नंतरचा पिरियड असेल म्हणजे आमच्याकडून 23 ते 25 मध्ये कुठे जॉब केला असेल किंवा 11वी 12वी ज्यावेळेस तो शिकत होता त्या संबंधित महाविद्यालयाकडून ती माहिती जाईल म्हणजे पुढची यामध्ये 3 वर्षाचा जो पिरियड आहे त्याची आम्ही सगळी माहिती केलेली आहे त्यांना मिळालेली दुसरी गोष्ट म्हणजे या बाबतीत विद्यार्थ्यांना पाठवली म्हणजे यामध्ये आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्या विद्यार्थ्याचा जॉब गेलेला नाही हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो त्याचं कारण असं की आज सकाळी आम्हाला म्हणजे लॉलीदास मॅडमच्या मेलवर रिमाइंडर आलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर करा या बाबतीमध्ये कंपनीकडून आलेल्या मेलला कुठली डेडलाईन नव्हते ऍट द अर्लिएस्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जो ज्या कंपनीचा जॉब आहे त्यामध्ये ही रिक्वायरमेंट आहे की त्याला मेरीटाईम ऍक्ट लागतो एव्हिएशन ऍक्ट लागतो त्यातल्या तरतुदीमध्ये एक वाक्य जरी महाविद्यालयाने चुकीचं जर लिहिलं गेलं तर त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची राहते त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची राहते त्या दृष्टीने म्हणजे आम्ही ती पूर्ण काळजी घेतलेली आहे की आपल्याकडून कुठली चुकीची माहिती होऊ नये नाहीतर आम्हाला मेरीटाईम ऍक्टच्या नुसार जो स्वाक्षरी करतो त्या व्यक्तीला त्याचं नंतर निस्तरायला लागतं जर चुकीचा काही पत्रव्यवहार झाला त्यामुळे असं काही होणार नाही ऑलरेडी ही सगळी माहिती विद्यार्थ्याला मेल झालेली आहे त्या कंपनीला मेल झालेली आहे आणि तुम्ही तुम्हाला एक सांगा तुम्हाला पहिला मेल कधी आला पहिला मेल 30 सप्टेंबरला आलेला आणि दुसरा 9 ऑक्टोबरला आलेला आहे तुम्हाला सर 30 सप्टेंबरला मेल आला 30 सप्टेंबर आणि 9 ऑक्टोबर आणि आज आता परत रिमाइंडर आलेलं आहे आजचं 11:30 वाजता माझं काय म्हणणं तुम्हाला 30 सप्टेंबरला तुम्हाला मेल आला सर तुम्ही 30 सप्टेंबरच्या नंतर मग आपण काही कॉन्टॅक्ट केला का त्यांना की आता ही जी प्रोसेस होती ना त्यातलं जे 2 क्लॉजेस होते ना 5 वर्षाचं स्क्रीनिंग बरोबर 5 वर्षाचं स्क्रीनिंग आणि 5 वर्षाचं जे स्क्रीनिंग आहे तो 5 वर्षाचं स्क्रीनिंग आणि मेरीटाईम ऍक्ट या दृष्टीने आम्ही सगळी माहिती सगळी एकत्रित करत होतो संकलित करत होतो आणि त्याप्रमाणे ती माहिती आम्ही प्रोव्हाइड केली आता तुम्ही जे म्हणता की लेटर ऑफ रेकमेंडेशन हे ऑलरेडी दिलेले लेटर ऑफ रेकमेंडेशन मध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला तर तो विद्यार्थी स्वतःच म्हणतोय तुम्ही चांगला आहे गुणवान आहे वगैरे यात आम्हाला आनंदच आहे आमच्या विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पदावर प्लेस होत आहे ही आनंदाचीच बाब आहे आणि तुम्ही जसं म्हणता तसं नॅकला सुद्धा आम्ही ते वापरणार आहोत ना की आमचा एक विद्यार्थी अशा मोठ्या पदावर युकेमध्ये काम करतोय त्याचा आम्हाला आनंदच आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यावर आमच्याकडून कधीही अन्याय होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला सेक्रेटरी या नात्याने देतो दुसरी गोष्ट म्हणजे या बाबतीमध्ये हे जे डॉक्युमेंट आहे हे ऑलरेडी कंपनीला अपलोड केलेलं आहे यामध्ये सुद्धा आम्ही त्यांनी सक्सेसफुली फर्स्ट क्लास विथ CGPA ही डिग्री पूर्ण केलेली याचा सगळा उल्लेख आहे त्याचबरोबर हा जो प्रोफार्मा त्या कंपनीला भरून पाहिजे होता भरून पाहिजे होता हँड रिटर्न भरून पाहिजे होता हा सुद्धा स्वाक्षरी करून त्यांना मेल झाले कधी झाले आज मेल 14 आणि हा 14 तारखेला केलेला सर मी तुम्हाला चांगलं ओळखतो मी तुमच्या या सोसायटीमध्ये मी पण एम्प्लॉय म्हणून काम केलेलं आहे बरोबर सर 9 ते 12 तुमच्यावर एलिगेशन आमचे काहीच नाही आणि ज्या ज्या तारखा सर होत आहेत ना त्या तारखा मी आय एम सॉरी की ज्यावेळी त्या विद्यार्थ्याने त्या कंपनीने जेव्हा तुम्हाला मागणी केली ना सर त्यावेळी तुमच्याकडून चुकून म्हणा का तुमच्याकडून नाही म्हणणार मी परंतु संबंधित व्यक्तीकडून जातीय द्वेषातून म्हणा असं काहीतरी घडलेलं आहे नाही असं अजिबात नाही तुम्ही मला सांगा की असं कदापि होत नाही तुम्ही मला सांगा की मग ते लेटर ऑफ रेकमेंडेशन आधी दिलेलं आहे त्यावेळेस असं कधी झालं का नाही ते कधी दिलं सर अगोदरच दिलेलं आहे ना सर ते मेकअप प्रोसेस मध्ये आहे ना लेटर ऑफ रिकमेंडेशन कधी दिलंय सर ते त्याला नोकरी लागण्याच्या आधी दिलेलं आहे
आणि जेव्हा काय होते सर, त्याचं वर्डिंग जर तुम्ही पाहिलं ना, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला फोन लावायचा का सर? ते म्हणतात आज पोस्ट आले, समजून आलं लगेच. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं दिलेलं आहे. लावू का व्हिडिओ कॉलवर घ्या. सर हे बघा, आमचा संस्थेशी वाद नाही. एखाद्या मुलाचं लाईफ स्पॉइल सर अजिबात एवढं हे बघा. आणि कसं आहे सर, तुमची संस्था ब्रँडेड संस्था, पण ह्या संस्थेशी आजूबाजूची जी मंडळी आहे ना, आम्ही त्यांचे नावं घेऊन त्यांना मोठं करणार नाही. त्यांच्यामुळे ही संस्था कुठेतरी बदनाम व्हायला लागली. त्यांच्यावर ऍलिगेशन्स आहेत, आरोप आहेत, तेवढे गुन्ह्यांमध्ये अक्युज्ड आहेत. आम्ही त्यांचे नावं पण घेणार आहेत. त्यामुळे काय होतं, लगेच असं वाटतं यांनी केलंय काहीतरी. नाही, पण असं होणारच नाही. संस्था आहे ना पूर्णपणे आजही आमचं प्रिन्सिपलच आहे. आपलं जे काय म्हणणं आहे, सर जे म्हणणं आहे, डायरेक्ट फोन प्रेमशीच बोलता येईल. तुम्हाला सांगतोय की कुणावरही अन्याय होणार काय एकच माहिती त्यांच्या समोर बोला. सर पण त्याची जी प्रभावशाली केली सर, जसे मॅडम असतील, नॉलेजस मॅडम असतील, दाखवतो ना त्याच्याकडे पुरावे आहेत. नसतं आपण व्हिडिओ कॉल करू का? व्हिडिओ व्हिडिओ कॉल करतोय तुम्हाला. आम्ही प्रोफेसर व्हाईस प्रिन्सिपल देशमुख साहेबांच्या समोर आहोत. आपण त्यांचं असं म्हणणं काय आज मेल केलं आहे, तर आपलं म्हणणं त्यांचं म्हणणं. एक मिनिट, मी व्हिडिओ कॉल करतो, मी बोला, मग तुम्ही करा. ऑलमोस्ट कंप्लीट झालं. बरं, आम्ही बोललो आज पाठवलं म्हटलं कमिट सर बघा. प्रश्न तिथेच उभा राहतो की त्यांनी कमेंट करायला हवी का? नाही, कॉलेजने जे उत्तर दिले बरोबर आहे, पण ह्या मानसिकतेचं काय? ह्या मानसिकतेचं काय? हॅलो सर, ते देशमुख साहेब आहेत, व्हाईस प्रिन्सिपल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे, त्यांच्याशी बोला सर. ऍडव्होकेट बाळासाहेब. नमस्कार सर. नमस्कार सर. हॅलो ते म्हणले गडबडीत भाऊ दिसत नाही. हॅलो, हा कॉल होता. एक मिनिट. आम्ही सगळेजण बसलो आहोत. हे देशमुख साहेब आहेत. देशमुख साहेबांचं काय म्हणणं, एक मिनिट आहे. हॅलो, नमस्ते. हॅलो, फाईन. हाऊ आर यू? मी आता सगळ्यांशी चर्चा केली. दोनच गोष्टी क्लिअर करतो. आज आपली ही जी मेल जी आलेली आहे, म्हणजे डिफरन्सिंग सोल्युशन्स, आज परत आम्हाला रिप्लाय आलेला आहे त्यांचा रिमाइंडरचा. आणि त्याला आपण जे सर्टिफिकेट आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट, when you have completed BBA, ते त्यांना मेल केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रोफार्मा त्यांना भरून पाहिजे होता, आपल्याकडे 3 वर्षाचा जो डेटा आहे तोही आपण मेल केलेला आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आनंदच आहे की म्हणजे कंपनी खूप छान आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी पण चांगली आहे. आणि यामधल्या काही कम्युनिकेशन मध्ये जे होतं की त्यातला 2 क्लॉजेस होते मेलमध्ये की दे वर एक्सपेक्टिंग 5 years व्हेरिफिकेशन. हाऊएव्हर युअर सर्व्हिस पिरियड, युअर एज्युकेशन पिरियड इन आवर कॉलेज इट वॉज ऑफ 3 years. आणि दुसरा पार्ट जो आहे की आपण 3 वर्षाचं आपण ते व्हेरिफिकेशन करून दिलं आणि नेक्स्ट जे 2 वर्ष तुम्ही स्पेंड केलेले दुसरीकडे ते तिथून व्हेरीफाय होईल किंवा 11-12 ला जिथं तुम्ही होता तिथून ते व्हेरिफिकेशन करता येऊ शकेल. हा दुसरा पार्ट झाला. दोन्ही डॉक्युमेंट हे मेल केलेले आहेत कंपनीला आणि तुम्हालाही मेल केलेले आहेत. आणि आजच्या मेलवरून असं लक्षात येतं की आज ज्यावेळेस रिमाइंडर येतं लॉलीदास मॅडमच्या मेल आयडीवर, तर जॉब हा कुठेही मिस आउट झालेला नाहीये. यू हॅव बेटर प्रॉस्पेक्टस. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. वी हॅव कम्प्लाइड विथ द प्रोसेस and I am very sure in days to come, as and when you will be in Pune, you will visit to Modern College. असं काही नाहीये.
आणि डोंट कीप एनी ग्रज इन युअर माइंड. आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या सिच्युएशनला हँडल करू आणि तुला शुभेच्छा आहेत आमच्या सर्वांच्या वतीने. येस सर. सर मला थोडा वेळ भेटेल बोलायला. हो. अप्रिशिएट युअर टाइम. Yes, yes. अप्रिशिएट टू एव्हरीवन. Yes, yes. Sir, the main concern was that when I got job in, hello. हा, yes, Audible, yes. sir. Yes, yes, you are audible. You are audible. You are audible. There is some connection issue, but you are audible. Am I audible to you? Yeah, okay. So sir, the main, yeah, okay. So okay, sir. Now, yeah, you are looking clear, right? Yes, So sir. sir, the main concern was when I tried to contact my vice principal, when I tried BBA HOD, and also I was in connection with my recruitment manager. Okay, so sir, you know, I will explain you in very detail, very shortly. Okay, sir, हा देश चालतो त्याच्या नियमांवर. बरोबर. मी होतो इथं एअरपोर्टच्या प्रिमाइसमध्ये जॉबला लागलेलो. सर तुम्ही जसं मला सांगितलं की रिमाइंडर येतो, सर तो रिमाइंडर मला त्यांनी काही त्याच्याबद्दल कल्पना दिली नव्हती की रिमाइंडर जाईल वगैरे. जसं मला लॉली मॅडमांनी सांगितलं की वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. बरोबर. ओके सर, माझ्याकडे रिक्रुटिंग टीमचे टोटल मेसेज, टोटल स्क्रीनशॉट्स आहेत की त्यांना किती एज सून एज पॉसिबल पाहिजे आहे, अदरवाइज यू आर नॉट एबल टू कंटिन्यू युअर जॉब, राईट. माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट्स आहेत सर, मी तुम्हाला ते पाठवतो. माझा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचा सिंपल मुद्दा आहे सर. When I talked to Lolly ma'am, she said, go to principal ma'am, vice principal, sorry. When I talked to vice principal ma'am said, go to Lolly ma'am. And after few days, Lolly ma'am said, we won't be able to recommend you. Sir, I don't want recommendation. I just want verification that I was in your college. However my response, however my result, sir, however my result, if I am that much bad, first of all, if I am that much, I am indisciplined, I am irregular. Lolly ma'am said, sir, I suffered from accident in 2023. I came to college from my streaks. Okay, माझ्या बगल्यात 2 काट्या होत्या. मला आठवतं. I know that. Lolly ma'am the one who showed me, अरे तू वही था ना जो स्टिक लेके कॉलेज में आया था, हमारे सर के बेड पे नाचता था. What is your caste? Okay, so I just want to verify. मैंने बोला मैम, मैं वही स्टिक लेके लंदन में पढ़ने आया हूँ. सर दॅट्स द मेन कन्सर्न. सर माझा कोणावरही दोष नाही आहे सर. मी फार सामान्य परिवारातून बिलॉंग करतो. मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा म्हणून माझं गाव आहे. अतिशय आदिवासी भागातून मी आलेलो आहे सर. नाही पण आम्हाला आनंद आहे. कॉलेज मला सांगते आहे तू इरेग्युलर होता, इनडिसिप्लिन होता, म्हणून तुला आम्ही रिकमेंड नाही करू शकत. मी बोललो मॅडम, मी कसाही असो, मला रिकमेंडेशन नाही पाहिजे, मला व्हेरिफिकेशन पाहिजे आहे सर की मी तुमच्या कॉलेजला 2020 ते 2023 शिकलो. मी भलेही गुन्हा केला असेल, तुम्ही तो मेन्शन करा की यांनी हा गुन्हा केला होता, पण हा आमच्या कॉलेजला शिकला होता. सर saying I'm not speaking with an anger issue. सर तुम्ही जे मला सांगतायत की तुम्ही मला मेल पाठवला आहे सर, माझ्याकडे माझ्या जॉब गेलेल्याचा प्रूफ आहे. इव्हन माझ्याकडे मला रिकमेंड नाही करू शकले याचं माझ्याकडे प्रूफ आहे. आणि ते प्रूफ मी माझ्या रिक्रुटिंग मॅनेजरला दिलं सर. आणि माझे रिक्रुटिंग मॅनेजर म्हणे की तुला 5 एअरपोर्टच्या टर्मिनलचे ऑथेंटिकेशन द्यायचं आहे. ते 5 ऑथेंटिकेशन लंडन हिथ्रो एअरपोर्टचं वन ऑफ द इंटरनॅशनल अँड बिगेस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड. म्हणून सर ते कॉम्प्रोमाइज करत नाही. एकदम सिंपल गोष्ट आहे सर. मी लागलो होतो एजन्सी थ्रू. माझ्या कंपनी होती कोरियन कंपनी इथे इन्व्हेस्ट नाही करू शकत, म्हणून ती काम देते एजन्सीला. एजन्सी मला रिक्रूट करते, पण एजन्सीकडे सिक्युरिटी ऑथेंटिकेशनचं काम नाही आहे सर. एजन्सीकडे काय काम आहे, फक्त ऍप्लिकेशन एक्सेप्ट करणं. सिक्युरिटी ऑथेंटिकेशन काम आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीचं. एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणे जर आम्ही मॉडर्न कॉलेजला मेल पाठवला आहे, तू लॉली दास यांना मेल का पाठवायला लावतोय. मी लॉली दास मी विनंती केली, आय रिक्वेस्ट दॅम, बिकॉज देअर वॉज वन पंजाबी गाय ऑल्सो फ्रॉम इंडिया. मी त्यांना विनंती केली की भाई इंडिया में ऐसा आहे, सो आप प्लीज जल्दी काम करो. जो त्यांनी 2 मेल पाठवले सर. दिस इज नॉट इन इथिक्स. हे नियमात नाही आहे युके गव्हर्नमेंटच्या 2 मेल पाठवणं. मी 2 मेल पाठवायला लावले सर. बट तरी लॉली मॅडम मला म्हणतात वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू सर. आणि या गोष्टीला सर 10 दिवस होऊन गेले सर. हा मला खूप मोठा लॉस आहे. मला जे मॅडमांनी बोनाफाईड पाठवलं होते, जे तुम्ही मला सांगताय की तुम्ही बोनाफाईड पाठवलं आहे, तुम्ही आता जे मला दाखवताय सर की तुम्ही जे मला प्रॉपर तिथे मेन्शन करून डेट मेन्शन केली, सही शिक्का दिला आहे सर, या गोष्टी सर आता मॅटर करणार नाही. कारण की मी या त्या मेल मध्ये स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे. नाही मॅटर करणार नाही असं नाहीये. त्याचं कारण सांगतो. आजही परत रिमाइंडरची मेल लॉलीदास मॅडमला आलेली आहे. वी आर वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. आणि इन कनेक्शन टू दॅट we have mailed these 2 documents
आणि त्यामध्ये 3 वर्ष जो बीबीएचा पिरियड होता त्याचा सगळा उल्लेख आहे. ऍट द सेम टाइम बोनाफाईड सर्टिफिकेट दॅट यू डिड बीबीए ड्युरिंग नोव्हेंबर-डिसेंबर 2023 आणि जो टेन्युअर होता तो सगळा मेन्शन केलेला आहे. आणि ऍट द सेम टाइम सर प्रिन्सिपल मॅडम सांगतात आय एम इनडिसिप्लिन, आय एम व्हेरी इरेग्युलर, इरिस्पेक्टफुल, व्हेरी डिसरिस्पेक्ट पर्सन, आय एम नॉट एबल टू अटेंड, आय वॉज नॉट अटेंडिंग कॉलेज, ओनली अटेंडिंग एक्झाम, असं चेअरमन सर लिहित आहेत. आय रिस्पेक्ट देअर पोझिशन सर. यू कॅन सी हिअर इथे क्लिअरली मेन्शन केलंय सर की मी खूप चांगला विद्यार्थी आहे. Yes. I had seen your post on Insta. I had gone through those recommendation letter. Those copies are with me. आणि ऍट द सेम टाइम आत्ताच्या सुद्धा कॉपीमध्ये आम्ही हेच मेन्शन केलेलं आहे की यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड बीबीए प्रोग्राम, हा सगळा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रोफार्मा कंपनीला भरायचा होता ना, म्हणजे त्यातलं मला एक हे सांगायचं की ही जी थर्ड पार्टी असते पर्सनल रेफरन्सिंग सोल्युशन्स, यामध्ये शक्यतो आपण इन बिटवीन इंटरव्हेन न केलेलं बेटर असतं. म्हणजे अशा नाही की दे आर एक्सपेक्टिंग थर्ड पार्टी असेसमेंट आणि मग त्याप्रमाणे तो दिला. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जो लॉचा जो मेन्शन झालेला होता ना, मेरीटाईम ऍक्ट आणि याचा, तर हा विषय कॉलेज म्हणून, कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून हा थोडासा नवीन क्लॉज होता. आणि दॅट टू वेन यू आर स्टडीड इन मॉडर्न कॉलेज फॉर अ पिरियड ऑफ 3 years, दे वर एक्सपेक्टिंग व्हेरिफिकेशन फॉर 5 years. हा एक त्यातला अजून एक पॉइंट होता की जो I, Premodhan Narotam Bhiwade, was in college from 2020 to 2023. They are not asking about 5 years. They are only asking about 3 years. Yes. But that is already submitted. And contention which you had mentioned right now that you have lost the job, that is not true, because in the morning we have received mail at 11:30 and we have replied for that. Sir, I can proudly and truthfully say there is no sense की तुम्ही मला माझ्या रिकमेंडेशन, तुम्हाला मेल आला आहे रिमाइंडरचा, तुम्ही त्याला मेल केला आहे. सर माझ्याकडे प्रूफ आहे की माझा जॉब गेला आहे, माझ्याकडे प्रूफ आहे की लॉली मॅडमने मला सांगितलं आम्ही तुला देऊ शकत नाही. लॉली मॅडमने मला सांगून दिलं तुला देऊ शकत नाही, मी माझ्या रिक्रुटरला सांगितलं की ते मला देऊ शकत नाही, माझ्या रिक्रुटर म्हणे तू कामावर येऊ नको. नाही असं होणार नाही ना. जर अदरवाईज मग मेल आलाच नसता ना लॉली मॅडमला आज की ते सबमिट करा म्हणून. यू कॅन फर्निश दिस इन्फॉर्मेशन इमिडिएटली और ऍज अर्ली ऍज पॉसिबल, असा मेल आलाच नसता. मी तुम्हाला सांगतो सर, रिमाइंडर प्रत्येक कंपनीचे सेट असतात, ठीक आहे. रिमाइंडर प्रत्येक तिथे क्लिअरली मला मॅडमांनी मेन्शन करून पाठवलं आहे की वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. नाही असं झालं. तुम्ही काय सांगाल? त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? असं होणारच नाही. रेकमेंड करूनच पाठवलंय. सर okay, let me show you, sir. Let me show you one of the very important screenshot with you. Let me show you. No, screenshot is different and official correspondence is different. This is clearly mentioned as per instructed by principal madam. We won't be able to recommend you. Try to understand. It is communication between both of you. It is not a formal and official communication. Official. What I am saying, sir. Due to lawyer ma'am, due to vice principal ma'am, I lost my job. That's what I am saying, sir. No. See that you are not going to lose job because we have received mail in the morning. I already lost. Sir. No. This is never going to happen. See that basically we have. Okay, no. If you want proof, sir, if you want proof that I lost my job, I will show you proof. I will show you proof. No worries. If you want proof. See that. Hello. Yes. हाँ sir. Hello. हो सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हो सर. बरोबर. Yes. Yes. हो सर. हो चालू आहे सर. स्पीकरवर ठेवू का सर?
नाव त्यांचं? हॅलो, प्रेमवर्धन बिराडे. एक मिनिट, चेअरमन सर बोलतात. प्रेमवर्धन. हॅलो. येस येस. हा सर. हॅलो सर. येस. हॅलो. Dr. Ekbute speaking. I'm former Vice Chancellor of Maharashtra Institute of Health Sciences, and I'm just now Professor of Surgery, BJ Medical College. I am speaking with you from Ruby Hall Nursing Home. I was just busy with doing all the operations, but still, this is the important thing. Therefore, I went out for 5 minutes and tried to talk with you. There are 3 or 4 points to just remember that the mail we received from the company did not mention any time period that so within so much time period you should inform us the verification report. Therefore, this second mail came today. We have sent already letter by registered post to the company, and we have categorically attached the 2 previous letters written by the principal and the coordinator, indicating that we definitely recommend this candidate. Otherwise, we should not attach this letter, previous 2 letters. And thirdly, because they inserted that new clause of something which they should told you. So we are absolutely clear in mind to help you. But we are also a legal trust. Education, this is not any private property. So we should be clear that in our official correspondence, what are the WhatsApp messages you are doing with chatting with, you are doing with Lovely Das, it is not official. I delight completely. And we are definitely going to help you. So we have sent the mail, and company also did not mention what is the time period within which you want to get information from us. Otherwise, they would not send this mail to us in the morning 11:30. 11:40 we have sent the mail to them. So our intentions are absolutely clear. There are hundreds of scheduled caste, scheduled tribe students in our society. There are 65,000 students. They are learning. There are 4,500 employees. Many of them are SC and ST category. And we do not do any injustice on any of the students. We do not consider what is the caste and of this. So everything is absolutely clear. And therefore, we do not want to do any injustice or harm to your career. And so we are very clear. Once we receive some information, we'll just transfer it to your company. That's all. Because otherwise, if you are not in the job of the company, we'll not have received this mail at 11:30. So we have taken immediate action. So don't misunderstand what is going on all these things. I think this is little misunderstanding and ego clashes. I think that is. Sir, you have misunderstanding, sir. You have miscommunication with your own staff, sir. Your own staff message me that they won't be able to recommend me. Your own staff ignoring me. I talk to your own staff, sir. Just a minute. Yes, sir, Minesh. I am a super class government servant. I am a very senior person in the government hierarchy. I always respect your position. I respect your comment on my Facebook post as well, sir. I respect your comment on my Facebook post as well. Please, I am telling you, those men, please understand Lovely Das and Anjali Sardesai. Actually, they were your teachers only when we were BBA. Their student in the. I always respect. They are the only teacher who give me letter of recommendation, sir. They said that I am polite, I am respectful. They are the only one. And now the principal of Modern College of Arts and Commerce is stating that I am a disciplined student. Just listen to me. I have to rush to operation again. Just listen to me. Okay. That you have to your career. So don't blame. We are going to definitely send the mail to your company, send the mail to you, and the mail is absolutely clear in terms of the what are the number of years you studied here, which examination you passed, what was the medium of instruction. All these terms are clear written in the letter, and the mail format which we received from the company, we have just replied it. So nothing is, we have hidden anything from you or your company. That's all. So I think this is miscommunication, little bit ego clashes. And why would the company should have sent the mail in the morning when you are not in the company job? This is not correct, I think. So we will request the company also. We write a letter to the company that we are to send the mail and you should not take any action against our student.
लास्ट मध्ये काय बोलत होते मला आवाज break होत होता. Yes sir. See that even what was sir's submission, if required, we are ready to write letter to the company. Kindly consider this. We already furnished required information with respect to your job, so that though there is a delay in order to submit certain details, but kindly consider this so that he will not lose the job. So we will request to the company. That is नो वरी सर. रिक्वेस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने रिक्वेस्ट करू शकता सर. मी माझ्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडलं आहे अतिशय मी तुम्हाला सांगतो सर. एकदम सिंपल गोष्ट होती. व्हेरिफिकेशन आलं. मी तुमच्या कॉलेजला शिकलेलो आहे हे तुम्हाला सांगायचं होतं सर, पण तुम्ही नाही सांगितलं. लॉली मॅम द वन हू टोल्ड मी दॅट ऍज पर द इन्स्ट्रक्टेड बाय द प्रिन्सिपल गायडन्स. प्रिन्सिपल मॅडम काय म्हणताय सर तुम्ही ऐका सर. एक मिनिट माझं ऐकून घ्या सर. मी जास्त वेळ बोलणार नाही सर. मला इथे एकट्याला सगळं टॅकल करायचं. मी सर 60 लाख रुपये लोन काढलेलं आहे. 60 लाख रुपये लोन काढून मी माझ्या पायात रॉड होते ते रॉड घेऊन इथं आलेलो आहे. एव्हरी स्टाफ मेंबर नोज दिस. इवन द वॉचमॅन दॅट पाटील मावशी ऑल्सो नोज दॅट की माझ्या पायात रॉड होते सर. मग सर 2 मिनिटं मी तुम्हाला हेच सांगतोय सर. माझा कोणताही राग नाहीये कॉलेजवरती. मी फार सामान्य परिवारातून बिलॉंग करतो. इव्हन माझ्या वडिलांनाही आवडत नाही असं कास्ट डिस्क्रिमिनेशन मी बोलतोय कारण की याचा वेगळा इम्पॅक्ट होतोय. पण सर मी आज नाही बोलणार तर उद्या मला टेस्टला नोकरी लागली असती, मला गुगलला नोकरी लागली असती सर. त्यावेळेस लॉली मॅडम यांचे असे मेसेज मला इमोशनली मला सोशली किती डॅमेज केलं असतं सर. माझ्या 2 गोष्ट होतं सर. मी लॉली मॅडमांना म्हटलो मॅडम मी कॉलेजच्या मेल आयडीवरती मेल पाठवलाय. लॉली मॅडम म्हणे नाही आम्ही ते करणार नाही, तू मला पाठव. मी दास मॉडर्न ऍट समथिंग त्याच्यावरती मी मेल पाठवायला लावला सर. त्याच्यावरती मेल गेला, त्यांनी मला एक्सेप्ट केलं, मेल आलेला आहे सर. डोंट थिंक दॅट की मी अँगर इश्यू करतोय, मी कास्ट डिस्क्रिमिनेशन करतोय सर. मॅडमांनी क्लिअर मला सांगितलं आम्ही तुला देऊ शकत नाही. पण आपण आहे ना सर तुम्हाला पटतंय का सर हे? 2 मिनिटं सर. तुम्हाला पटतंय का सर हे की असं होणारच नाही. खूप चांगलं लिहिलेलं आहे, खूप चांगलं लिहिलेलं आहे की मी इतका सिन्सिअर आहे, मी रिस्पेक्टफुल आहे. इव्हन माझ्या याच्यावरती लिहिलं पण आहे की मी टीम वर्क मध्ये खूप जास्त आयडिया घेऊन येतो. आणि द चेअरमन सर द रेप्युटेड डॉक्टर हु इज गोइंग टू सर्जरी नाव ते मला मेन्शन करत आहे की आय एम इरेग्युलर, मी कॉलेजला यायचो नाही सर. हे फॉल्स स्टेटमेंट आहे सर. नाही एक लक्षात घ्या की लेटर ऑफ रेकमेंडेशन इट इज अ फॉर्मल डॉक्युमेंट. बोनाफाईड सर्टिफिकेट विच यू हॅव रिसीव्ड टुडे इट इज a formal document. Letter which we have pro forma which we have filled in today, it is communicated to the company. At the same time copy is forwarded to you. Even copy of bona fide certificate is forwarded to you. When we have received mail today from the company, there is no question that you have lost the job. Your job is still live and you will get the opportunity. And as sir has already mentioned that if required we are ready to write letter to company. Kindly reconsider your application for the said post, and we are very happy that definitely our ex-student is getting excellent opportunity in UK to pursue his career. नो वरी सर तुम्ही करा. मी आय ऑलवेज सपोर्ट. माझा जॉब लॉस झाला आहे, मी न्यू सीव्ही तयार करतोय, मी न्यू जॉब बनवतोय सर. तुम्ही करा तुमच्या एंडनी सर, मी माझ्या एंडनी करतो. माझा जॉब लॉस झाला आहे सर. सिक्युरिटी ऑथेंटिकेशनने मला एक्सेप्ट नाही केलेला आहे. माझा जॉब लॉस झाला आहे सर. नाही असं होणार नाही, असं होणार नाही, असं होणार नाही. तुम्ही तुमच्या एंडनी सर, तुम्ही तुमच्या एंडनी त्यांना मेल करा, त्यांना पत्र व्यवहार करा. ऑलरेडी केलं. चालेल सर. तुम्ही तुमच्या एंडनी करा सर. मी तुम्हाला प्रूफ घेऊन मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो माझा जॉब गेलेला आहे आणि मी प्रूफ सबमिट करतो सर. मी कॉलेजला प्रूफ सबमिट करतो की माझा जॉब गेलाय सर. मी कॉलेजला प्रूफ सबमिट करतो. पण तसं होणार नाही कारण आम्हालाही मेल आज आलेली, त्यामुळे तसा जॉब गेला असं मला अजूनही वाटत. सर तुम्हाला जी मेल आलेली रिमाइंडरची ती प्लीज तुम्ही मला शेअर करा. रिस्पेक्टिव्ह जे सागर आले त्यांना शेअर करा सर. मी पुन्हा कंपनीत जातो, त्यांना सांगतो तुम्ही असं का पाठवलं. मला काढल्यावर पण तुम्ही त्यांना पाठवलेलं आहे. मी हे त्यांना विचारतो. आणि सर लॉली दास मॅडमांना मी माझा एक प्रश्न राहील की त्यांनी मला का नाही दिलं. त्यांनी मला त्यांच्या पर्सनली याच्यावरती पाठवायला लावलं, त्यांनी मला का नाही दिलं. तुम्ही सर निवेदिता मॅडम सुद्धा ऑफिशियली पोस्ट करताय की मी फार वाईट होतो, मी फार इनडिसिप्लिन विद्यार्थी होतो. कॉलेजच्या वॉचमॅनला सुद्धा माझं नाव माहिती आहे सर. नाही पण मी काय सांगतो की ऑफिशियल जे दोन्ही करस्पॉन्डन्स तुम्हाला आहेत की LOR जे तुम्ही तुमच्या इन्स्टाच्या पोस्टवर दाखवले. दुसरी गोष्ट म्हणजे 3 वर्षाचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचं मार्कशीट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं डिग्री सर्टिफिकेट, at the same time letter of recommendation which you have received from the college, at the same time bona fide certificate which you have received today, at the same time a pro forma which we have filled in and it is furnished to the respective company. All these documents shows
that you were sincere and you have completed your BBA program from P Society's Modern College of Arts, Science and Commerce, Shivajinagar successfully with first class and with excellent CGPA. So we wish all the best. या देशामध्ये जॉब भेटणं फार मुश्किल आहे. इथे मिनिटाला सेकंडला जॉब जातात सर. आणि मी हिथ्रो एअरपोर्टच्या सिक्युरिटी मध्ये लागलो होतो म्हणून मला पूर्ण खात्री आहे, मला पूर्ण खात्री आहे की प्रेम वर्धनच्या बाबतीत असं होणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीने हा जॉब तुम्हाला मिळेल ही माझी शुभेच्छा आहे. म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा आहे. ऑल दी बेस्ट. तुम्ही तुमच्या एंडने प्रयत्न करा. येस शुअर. चालेल. थँक्यू. आय अप्रिशिएट युअर टाइम सर. येस थँक्यू. ऑल दी बेस्ट. आम्हाला चुकीच्या व्यक्तींकडे नाही नाही सर, मला एक मिनिट बोलू द्या. चुकीच्या व्यक्तींकडे का आणलं सर? या माणसाचा काहीच दोष नाही. दोषी यांचा रोलच नाही. दोषी जे आहेत नाही बघा, हे वाक्य वाचा सगळे स्टेटमेंट वाचा. डॉक्टर गजानन एक्बोटे सरांनी लिहिलंय असंच डॉक्टर निवेदिता एक्बोटे मॅडम एक्बोटे सर बोलतात. काय पॉइंटच नाही सर. अरविंद तायडे बोलतो, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष. तुम्ही सर आता एक सेकंड सर, मला एक 5 मिनिटं बोलू द्या. आता मध्ये बोलू नका. बोला सर. मी रुपी वालून बोलतोय. मी सर्जन आहे. एका ऑपरेशन करता करता मी तुमच्याशी बोलतोय. नंबर 1, सो डोंट इंटरप्ट मी. मला तुम्हाला भेटायला खूप आनंद झाला असता, पण तुम्ही 10:30 वाजता येणार होता. तुम्ही नंतर उशीर आला. मी म्हणून माझं ठरलेलं ऑपरेशन प्रमाणे मी करतोय. आता ऑपरेशन थिएटरवरून बाहेर होतो. दुसरी गोष्ट, केस क्लिअर कट आहे. हा विद्यार्थी प्रेमानंद आमच्याकडे 20 ते 24 शाळापर्यंत शिकत होता BBAचा. त्याला आमच्याच शिक्षकांनी घडवलेला आहे. असे शेकडो SC ST विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये घडवले जातात. 65,000 विद्यार्थी आहेत, 62 संस्था आहेत आणि 4,500 आमचे कर्मचारी आहेत. तेव्हा कोणावरही कधीही कास्ट डिस्क्रिमिनेशन, अन्याय असा केला जात नाही. या व्यक्तीला आमच्याकडे आम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर वेळोवेळी 2 वेळा सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला तिथे जॉब मिळाला हिथ्रो एअरपोर्टवर. आता यावेळेला आज त्यांनी जेव्हा मागितलं त्यांनी त्यावेळेला नवीन प्रिन्सिपॉल आणि नवीन कोऑर्डिनेटर जॉईन झालेले आहेत. जुने कोऑर्डिनेटर प्रिन्सिपॉल रिटायर्ड झालेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती संकलित करणं, माहिती घेणं हे फार त्यांना महत्वाचं वाटतं. आणि म्हणून ज्यांचा जो मेल आहे त्यांनी त्या मेलमध्ये असं काही केलं नाही की तुम्ही 1 महिन्याच्यात कळवा, 15 दिवसात कळवा, 7 दिवसाच्यात कळवा. आम्हाला वाटलं ठीक आहे, जेवढं माहिती मिळाली की आपण त्यांना कळू. असा आमचा एक हे झाला. त्याला काय म्हणतो, आम्हाला असं वाटलं आमची धारणा झाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट मेलही केलेलं आहे. आज 14 तारखेला त्यांना पोस्टाने सुद्धा त्यांचं ते सगळं पाठवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मागचे 2 जी काही त्यांची पत्र 2 वर्षाची आहेत ती पत्र सुद्धा अटॅच करून त्यांना पाठवलेली आहे. कंपनीने आजही 11:30ला मेल पाठवला. तर कंपनीने असं काही कळवलं की त्यांना जॉब काढलेला आहे म्हणून. म्हणून आम्ही ताबडतोब त्यांना 11:30ला परत मेल पाठवलेला आहे. ही माहिती अशी आहे आणि सक्सेसफुली त्यांनी करिअर कम्प्लीट केलेलं आहे आमच्याकडे. आणि आमच्याकडे 3.5 वर्ष होते. तर आमच्याकडून काहीही डिले झाला नाही. डिले जर का कळवलं असतं 4 दिवसात तेव्हा ते 4 दिवसात त्या लोकांनी कळवलं असतं. आता ते लवली दास आणि त्यांच्यात काय बोलणं झालं याचं आम्हाला कर्तव्य नाही. त्याच्याशी आमचं ऑफिशियल कॉरेस्पॉन्डंट आमचे सेक्रेटरी करतात प्रोफेसर देशमुख आणि त्यांनी ते ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असते कंपनीचे केलेलं आहे, त्या कॅन्डिडेटचे केलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थितपणे त्या मेलला उत्तर दिलं, सर्टिफिकेट दिलं, त्याचे फायदे असं दिलेलं आहे. त्यामुळे संस्थेकडून काही यामध्ये कुठली मिस्टेक झाली असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जरा थोडा विचार करा. एक कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग इगो क्लॅशेस असे झालेले दिसत आहेत त्याच्यामध्ये. तर आमच्याकडे शेकडो SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, कर्मचारी आहेत. एकाही विद्यार्थ्याची, एकाही कर्मचाऱ्याची आतापर्यंत तक्रार नाही. तेव्हा आमच्या अनेक महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये SC ST NT OBC कॅटेगरीचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, व्हाईस प्रिन्सिपल आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहे. कोणाचं काही तक्रार नाही. काही आमची संस्था अतिशय स्वच्छ, पारदर्शक आणि गेली 91 वर्ष काम करते संस्था. तर त्यामुळे कोणताही गैरसमज करू नका. आम्ही पत्रावर गेला, अजून ते या कॅन्डिडेटला आमच्याकडून काही मदत पाहिजे अवश्य सांगा तुम्ही आम्हाला. आणि मदत आम्ही 100% आमच्या सेक्युरिटी तुम्हाला करते. मला तुम्हाला आता भेटायला येत नाही. पुढच्या आठवड्यात दिवाळी झाल्यानंतर आपण 100% भेटूया. सर
एक फक्त 2 मिनिटं मी बोलतो तुमच्याशी. 2 मिनिटं बोला, मला परत हा सर 2च मिनिटं. सर माझी विनंती तुम्हाला अशी आहे की तुमचं जे ट्विटर किंवा फेसबुक आहे ते तुम्हीच हँडल करताय ना सर? मीच करतो. हा सर तुम्हाला मी वाचून दाखवतो 30 सेकंदात सर 30 सेकंदात ज्याच्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तुमचा फोटो असलेला डीपी आहे. दी स्टुडंट नेव्हर अटेंडेड कॉलेज, ओनली एक्झाम्स. ही वॉज कॉल्ड बाय कॉलेज अथॉरिटीज. ही सेड ही विल नॉट कम. स्टुडंट शुड अटेंड कॉलेज at least once a while. This is height of indiscipline. Harsh. Please understand what college wants to say. हे तुम्ही लिहिलेलं आहे सर. तुमचं अकाउंट कदाचित हॅक झालं असेल सर. हे काय परत डॉक्टर निवेदिता सर आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो. तुम्ही डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडमनी सुद्धा असंच लिहिलंय सर. ठीक आहे सर. आता तुमचा वेळ सर तुमचा वेळ आम्ही काही घेऊ इच्छित नाही. आणि त्या विद्यार्थ्याने सर हे सगळं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांशी बोललेत ते. आहेत हो 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 हो. मग साहेबांकडेच त्यांनी, कारण सरकार मायबाप असतं पण इथं सरकार तुमच्या विरोधात ऐकत नाही म्हणून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी ऐकलं सर. ठीक आहे सर. सर घडलं त्याचा जॉब गेला ना सर. आता लवली दास मॅडम मुळे गेलाय बघा. तो त्याला ऑलरेडी सर कळवलं कंपनीने की यू हॅव लॉस्ट युअर जॉब. तरी तुम्हाला रिमाइंडर पाठवलं कंपनीने चुकून. ठीक आहे सर. ठीक आहे चालेल सर. कंपनीला पत्र पाठवा. नाही तेच त्याचा जॉब टिकावा सर एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही सर. इथे सिनियर पीआय साहेब पण ऐकतात. हो सर. नाही सर आता कंपनीने ऑलरेडी त्याला लिहून दिलंय यू लॉस्ट युअर जॉब. तो बोललाय सर असं. जॉब मिळत असेल तुमच्या प्रयत्नाने तर आम्ही अप्रिशिएटच करू सर तुम्हाला. बर बर हो 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 सर. हो हो ओके हो सर. ठीक आहे. नाही अधिक 4-5 तक्रारी आल्या सर तुमच्या या कॉलेजच्या संदर्भातल्या. नाव न सांगण्याच्या अटीवरती त्या मी तुमच्याकडे घेऊन येईल सर. आम्ही शिष्टमंडळ प्लीज. येस सर. हो सर. हो येस येस. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येस सर. वी नो सर. हो सर. हो सर. हो 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 सर. सरांना आम्ही चांगलं ओळखतो. सरांना सरांचा रोलही नाही. काही सर तुम्ही मान्य करा. लवलीदास मॅडमनी ते प्रेमवर्धन आय वेंट थ्रू द ईमेल सेंड टू अस बाय द स्लॉक टीम ऑन 1 ऑक्टोबर 2025 at 2:30. They have sent an attachment which needs to be filed by us and stamped, and then its scanned copy to be sent back to them. Since today is a holiday here on account of Gandhi Jayanti and Dasara, so the college faculty check. हे सर त्या मॅडमनी जे काही केलं ना त्यांच्याशी तुमचं काय नाही सर. नाही नाही नाही. पण पहिली गोष्ट आता आपली भूमिका अशी असणार आहे जो पण दास मॅडमला बोलवणार नाही आम्ही त्यांची भेटू. आम्ही संविधान माणसं मानणार. तुम्ही सर तुम्ही दास मॅडमांना बोलवा. नाही पण त्यांच्या दोघांमधला ना ऐका त्यांची चूक मान्य पण करत नाही. किंवा सर तुम्ही सिनियर पी आहेत ना. माझी विनंती आहे तुम्हाला. हे सगळं तुम्ही आता ऐकलंय सर. आता मी सीपी सरांकडे हे मांडणार होतो. तुम्ही सर हे ऐकलं सगळं. हेही दोषी नाहीये. आणि एक मिनिट सर डॉक्टर गजानन एकबोटे सरांनी जर तोच त्यांनी लिहिलं नसेल तर ते पण दोषी नाही.
पण ज्या डॉक्टर अंजली देसाई आणि डॉक्टर लवली दास या 2 मॅडम आहेत, हे मॅडम आणि डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम, या तिघांनी ते पर्सनली विषय घेतला सर. असं नाही सर तुमचा विषयच नाही आहे काही. आता हे जर पोलिसांकडे प्रकरण आलं ना तर पोलीस इन्व्हेस्टिगेट पण करतील त्याच्यावर आणि क्लिअर कट स्पष्ट होईल सर. मी काय म्हणतो, प्रॉपर्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुद्धा सर अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आता त्या मुलाचा जो लॉस झाला इट्स हेच प्रॉपर्टीचा लॉस. नाही पण मी तुम्हाला आत्ताची मेल देतो ना, तुम्हाला आता आज आलेली मेल. तुमच्या मेल जर त्याला आज संध्याकाळपर्यंत नोकरी मिळाली ना, उद्या आमीच पेढे घेऊन येऊ तुम्हाला. आमचं तुमच्याशी मेल नाही सर ना बरं का. बाय डिफॉल्ट मेल आहे सर, तर बाय डिफॉल्ट मेल आहे. त्या विद्यार्थ्याला कळवलं ऑलरेडी यू लॉस्ट युअर जॉब, प्लीज शो सर्व्हिस एनिवेअर. तसं नाही. आणि तुम्हाला जे आम्ही म्हणालो ना की आम्ही परत लेटर लिहायला तयार आहोत कंपनीला, त्याच्यावर आमचा दोष नाही. तेव्हा मी काय अशी तुम्ही आले म्हणून मागवली नाही, दिवाळीची आली काय तुम्हाला सर आमचा रागच नाही सरांवर. ऐकून घ्या सर, आमच्या बंधूंचे ना दिवाळी उठले, दिवाळीच नको. आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत ऐकून घ्या सर, आम्हाला न्याय पाहिजे. चहा घ्या. अजून पण तुम्ही ना एक्सेप्ट करत नाही सांगतोय तो. आता तुम्हाला काय आणला ते पण येते. नाही हे कुठलं पत्र आहे तुम्ही लॉस झाला ना सर जबाबदारचा, तसं आहे ना ते लेटर. जॉब गेलेला आहे. निवेदिता एकबोटेंनी जो त्यांचा मनातला ब्राह्मणवाद आहे तो त्यांनी चव्हाट्यावर आणलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर ऑनलाईन कंप्लीट केलेली आहे, ते पाठवतोय. आता कंप्लेंट कशाविषयी मी इथे ना विद्यार्थी नाही हे डॉक्युमेंटेशनच आहे ना, कुठं काय बोलायचं. काही झालं तो सगळं सांगतोय विद्यार्थी आणि त्याची भूमिका मांडायला आलेत नाही सगळे. हो ना. तो जर खरं नसतं बोलत तर आम्ही कशा लिहित आलो. नाही पण मुळात आहे ना त्या विद्यार्थ्याच्या संबंधीचे सगळे डॉक्युमेंट्स आता पाठवलेले सगळ्यात महत्वाचा प्रश्न, त्या कंपनीने आज ह्यांना मेल कसा केला? क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स आम्ही जाणारच आहोत, आम्ही थांबणार नाही. पण तुम्ही करस्पॉन्डिंगच्या संदर्भामध्ये तुम्ही अजूनही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा सर. आमचे एक पार्ट पूर्ण झाला तर एक भाग भेटून जाईल. एका 100% प्रयत्न असणार. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की 30 सप्टेंबरची पहिली मेल, 9 ऑक्टोबरची दुसरी. आम्ही 3 नावं घेतले ना सकाळपासून, ते 3 नावच येत नाहीत सर. मी तुम्हाला सांगू द्या ना, सरांनी जसं सांगितलं ना तसं त्यांनी सांगितलं. चहा घ्या ना चहा घ्यायला काय हरकत आहे? की त्यांनी फॉरवर्ड केला. इकडे निवेदिता मॅडम म्हणताय की मी मुद्दामून केलं, मी फेम घेण्यासाठी केलं. ते मला म्हणताय की तू आमची इमेज खराब केली. बरोबर सर, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की लॉली मॅडम मला म्हटले मी तुला देऊ शकत नाही. माझ्याकडे माझ्या एक्झिक्युटिव्हचा मेसेज आहे की तुला हे सगळं लवकरात लवकर करावं लागेल, अदरवाईज लूज. मी तिला सांगून दिलं की बाबा मला इंडिया रेफरन्स भेटत नाहीये. ती मला म्हणते ठीक आहे येऊ नको. बरोबर, या गोष्टी दुसऱ्या झाल्या सर. या इकडच्या लंडनच्या गोष्टी सोडा, लॉली मॅडमच्या माझ्या गोष्टी सोडा, सगळ्या गोष्टी सोडा सर. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे सर की जर तुम्हाला आज नाही उद्या द्यायचं होतं मला, बरोबर, मग पहिले लॉली मॅडमने का सांगितलं की मी तुला देऊ शकत नाही? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मला द्यायचंच होतं आज न उद्या कधी ना कधी तुम्हाला द्यायचंच होतं सर. मग दुसरी गोष्ट, मॅडम पोस्ट करताय की मी माझ्यावरती ऍक्शन घेत आहेत. बिलकुल घ्या सर, पण मी तुम्हाला हे सांगतो सगळ्यांना सर की हा फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे सर. नाही असं अजिबात नाही. असं मॉडर्न मध्ये असं कधी होणार नाही, असं अजिबात नाही. अजिबात नाही. तुमच्या पर्सनली देशमुख सरांकडून होणार नाही असं म्हणू शकता. मी कॉलेजचं नका नाही असं अजिबात होणार नाही. आणि कदाचित आम्हाला तर असंही वाटतंय डॉक्टर निवेदिता एकबोटे मॅडम ह्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष झाल्या तेव्हापासून या सगळ्या मोर्चामध्ये तसंच घडतंय. ते इथे घडायला लागला हा आरोप आता असा नाही असं कधी होणार नाही. संस्था महाविद्यालय रिस्पेक्ट करत होतो सर. हॅलो प्रेम, हॅलो प्रेम, निलेश चव्हाण बोलतोय, सम्यक क्रांती.
तुझा हा जो जॉब गेलेला आहे तो इंडियन रुपीज मध्ये कितीचं पॅकेज येते इयरली? तर इंडियन रुपीज मध्ये मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण की ह्या देशाचं इम्प्लिमेशन वाढतो. म्हणजे ज्यावेळेस आता आजचा रेट आहे 120 रुपये, 1 पाऊंड इक्वल्स टू 120 रुपये. आता उद्या रेट वाढून जाईल, उद्या रेट कमी पण होऊन जाईल, पण साधारणतः तो माझा जॉब होता कमीत कमी 40 लाखाचा, 38 ते 40 लाखाचा जॉब होता माझा. 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मग हे लॉली मॅडम आणि सरदेसाई मॅडमांनी आणि निवेदिता मॅडमांनी माझं नुकसान कसं भरपाई करून देणार? माझं नुकसान समाजाचं झालेलं आहे. माझ्या आई वडिलांचे कष्टाचे पैसे, मी शिकलो, मी पहिल्या पास झालो. आता हे म्हणतात की लेटर आलेलं आहे, ईमेल आलेला आहे, तर तो ईमेल बाय डिफॉल्ट आलेला आहे का तो त्यांनी पाठवलेला आहे? म्हणजे तो जॉब गेलाय असं झालेला आहे का जॉब अजून मिळू शकतो तुला? बघा सर, मी पुन्हा एकदम सिंपल गोष्ट सांगतोय. जो व्यक्ती या देशामध्ये राहतो किंवा जो व्यक्ती एक्सप्लोर करतो कास्टिझम सोडून, त्या व्यक्तीला हे माहिती आहे की एअरपोर्टचे प्रिमाइसेस किती स्ट्रिक्टली असतात. मी पुन्हा सांगतो आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटी सहन करत नाही. त्यांना 3 दिवसाच्या आत रेल्वे पाहिजे असतं. तर आता प्रेम, आता यांनी आहे ना एकीकडे तुला आता परत लेटर द्यायचं ठरवलेलं आहे, लेटर दिलेलं आहे त्यांनी, कॉपी आम्हाला दिलेली आहे. ऐकून हा आधी नाही दिलं, पण त्यांनी आता दिलेलं आहे. आणि दुसरीकडे सरदेसाई मॅडमनी पण कंप्लेंट केलेलं आहे. म्हणजे हे डबल स्टँडर्ड या ठिकाणी झालेलं दिसतंय, बरोबर? म्हणजे डबल स्टँडर्ड हे लोक चालवत आहेत या ठिकाणी. बरोबर. एका प्रकारे लॉली मॅडम बोलतात देऊ शकत नाही, एका प्रकारे म्हणतात आम्ही आता देतो आहे. नाही, सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि ते वेळेत